हे गाईज, तर आज माझा कटिंगचा आहे 60वा दिवस. बॉडीवरचं फॅट कमी होत आहे, ऍप्स पण विजिबल होत आहेत बघा मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं नॅचरली करालोय, त्यामुळे थोडा टाइम लागणारच. प्री वर्कआउट मील मध्ये खाईत आहे 25 ग्रॅम चिरमुरे, 25 ग्रॅम शेंगदाणे आणि 1 स्कूप वे प्रोटीन आयसोलेट. आज हाय सोमवार आणि सोमवारचं माझं असते लेग. मस्तपैकी वॉर्मअप करून हेवी लेगचं वर्कआउट पण केलो मित्रांनो. पोस्ट वर्कआउट मील मध्ये बनवत आहे स्मूदी. 50 ग्रॅम रोस्टेड चना मिक्सरला बारीक करून एका प्लेट मध्ये काढून घेतलो. त्यानंतर एक सफरचंद बारीक करून त्यात 1 स्कूप वे प्रोटीन आयसोलेट, आपलं रोस्टेड चना पावडर आणि गोंद कतिरा 3-4 तास पाण्यात भिजवलेलं. यानं कसं होते माहिती आहे, थिक होते आपली स्मूदी. मिक्सरला बारीक केलो, आपली झाली स्मूदी तयार. खायला एक नंबर लागते बघा, कॅडबी पिल्यासारखं लागतं. दुकानाला जाण्यासाठी तयार झालो. आपल्या लंच मध्ये मी बनवलेला आहे 250 ग्रॅम टोफू आणि 200 ग्रॅम व्हाईट राईस घेऊन निघालो दुकानाला. दुपारचं 2 ला माझा डाईट पण केलो. तेव्हा मित्रांचा फोन आला, कोल्हापूरला काही कामानिमित्त जायचं होतं आणि परत घरी जाऊन निघालो कोल्हापूरला. सर्व कामं तेन आम्ही आटपलो. मी एक कप ग्रीन टी पिलो आणि आमच्या 2 मित्रांनी सौरभ आणि अजयने चहा पिले. त्यानंतर डी मार्ट मधनं मी 2 टी शर्ट तेन घेतलो. आमच्या मित्रांनी पण कपडे तेन घेतले. जरा डाईटचं सामान पण घ्यायचं होतं, ते पण घेतलो. भूक लागलेली, त्यामुळे आम्ही गाडीत बसून मी 200 ग्रॅम टोफू त्यासोबत फ्लेवर्ड कर्ड घेतलेलो आणि खायला एक नंबर लागायला बघा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.